सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारा हा व्हिडिओ कोणत्याही नदी नाल्याचा नसून तो आहे मुंबईच्या अंधेरीतला। दरवर्षी मुंबईत पाऊस पडतो आणि मुंबईच्या रस्त्यांची नदी होते। अर्धवट नाले सफाई, तुंबलेली गटारं हे जर एक कारण असलं तरी सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा सर्वे मात्र वेगळंच सत्य सांगतो। युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आशिया, आफ्रिका, युरोप आणि अमेरिका खंडातील 48 शहरांचा अभ्यास केला होता। यातून त्यांनी जगातील वेगाने पाण्याखाली जाणाऱ्या शहरांची यादी जाहीर केली। यात भारतातल्या मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, सुरत या शहरांच्या नावांचा समावेश आहे। तर या यादीत मुंबई अगदी टॉपला आहे। मुंबई हे अरबी समुद्रकिनारी वसलेले आणि 7 बेटांनी मिळून तयार झालेले शहर। पण सर्वेनुसार 2014 ते 2020 दरम्यान दरवर्षी मुंबईतला काही भाग 0.01 ते 5.9 सेंटीमीटरने पाण्याखाली गेला आहे। मुंबईतील बुडालेल्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे माटुंगा पूर्वेला किंग सर्कल स्टेशनजवळ असणारा परिसर। हा परिसर दरवर्षी सरासरी 2.8 सेंटीमीटरने पाण्याखाली गेला आहे। तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भूजलाचा उपसा समुद्रात तसेच पाणथळ भागात वाढत चाललेलं बांधकाम, उंच उंच इमारती, मेट्रो, हायवेसारखे प्रकल्प मुंबईचा भूभाग पाण्याखाली जाण्याचे मुख्य कारण ठरत आहेत। मुंबईत निर्माण झालेल्या या नव्या समस्येबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ।